सो हाय एव्हरीवन, वेलकम टू दी इंजिनिअरिंग व्हिडिओ सिरीज. सो गाइस, आत्तापर्यंत तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली असेल. प्लस तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा कंप्लीट झालेलं असेल. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं असेल किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं असेल, बट तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स पूर्णपणे व्हेरीफाय झालेले असेल. आता जर तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झालेली असेल, मग त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे? आता कुठलं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का? कॉलेजची लिस्ट आत्ता कुठे अप्लाय करायची आहे का? कुठे आपल्याला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे का? हे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत. तर हे सगळे डाऊट्स तुमचे मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आणि पुढे नक्की काय अपडेट येणार आहे, पुढची अपडेट कुठल्या डेटला येणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी तुम्हाला ह्या चॅनलवरती असेच काही इम्पॉर्टंट व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. आणि मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशन एंड होईपर्यंत, म्हणजे तुमचा आत्तापासून पूर्ण तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला गाईड करत असणार आहे. सो त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. येणाऱ्या वेळामध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग, मेरिट लिस्ट हे खूप काही डिक्लेअर होणार आहे. सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला ह्या व्हॉट्सअप चॅनलवरतीच मिळणार आहेत. सो डू जॉईन अवर व्हॉट्सअप चॅनल. आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये, तुमच्या डॅशबोर्डमध्ये असं काही तुम्हाला दिसत असेल की ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म. म्हणजे जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय झालेला असेल आणि कन्फर्म झालेला असेल, मग ह्या पॉईंटला तुम्हाला समजायचं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्हेरीफाय झालेले आहेत. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कुठली फॉर्म फिलिंग करायची आहे का? नाही. जर तुमचा तर फॉर्म वगैरे व्हेरीफाय झाला असेल तर इकडेच तुम्हाला तर स्टॉप करायचं आहे. आत्ता तुम्हाला कुठेही फॉर्म वगैरे भरायचा नाही आहे, इथेच तुम्हाला तर वेट करायचं आहे. आता ह्याच्यानंतर बऱ्याच मुलांचे क्वेश्चन्स असतील, तर आता ॲप्लिकेशन फॉर्म तर भरला, मग कॉलेजची लिस्ट कुठे अपलोड करायची? आत्तापर्यंत जी आपण ॲडमिशन प्रोसेससाठी अप्लाय करतोय, कॉलेजची लिस्ट अपलोड करण्यासाठी, हे कुठे अप्लाय करायचं? बघा, कॉलेजची लिस्ट आत्ता कुठे अप्लाय नाही करायची. कॉलेजची लिस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करताना अपलोड करायची असते. ती कुठे? म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची सुरू होणार आहे. म्हणजे अराउंड एंड ऑफ जुलैपासून ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. त्याचं काय अजून शेड्यूल वगैरे CEDCने नाही दिलं आहे, बट लवकरच ते देतील. बट आत्ता तुम्हाला ह्याच्या पुढे काही पण स्टेप नाही करायची आहे. जर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय झालेले असतील तर तुम्हाला तर फक्त वेट करायचं आहे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा. म्हणजेच काय की तुमच्या रँक्सचा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला सगळे रँक समजणार आहेत. आता ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला दोन प्रकारे बघायला मिळेल. सगळ्यात पहिले तुमच्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये असं काही तुम्हाला दिलेलं असेल. म्हणजे एक तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये एक PDF तुमची रिलीज करते CEDCL, ज्याच्यामध्ये सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात. म्हणजे कोणत्या कोणत्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या प्रोसेससाठी अप्लाय केलं आहे त्या सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात. तुम्ही ह्या लिस्टमध्ये बघू शकता. ही एक लास्ट इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. तुम्ही ते बघू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट PCM ग्रुपसाठी आहे आणि लास्ट इयरची आहे, ह्या वर्षीची नाही आहे. आता ह्या इथे तुम्ही बघू शकता की सगळ्या मुलांची ते नावं दिलेली आहेत. आणि ह्या लिस्टमध्ये भरपूर पेजेस आहेत, म्हणजे 7000 पेक्षा जास्त पेजेस आहेत. आणि सगळ्या मुलांची नावं ह्या ती दिलेली असतात की कुठल्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या एक्झामला, आपल्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसला अप्लाय केलं आहे, त्या सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात. मग त्याच्यानंतर नावांपुढे त्या मुलांची कॅटेगरी काय आहे, काय जेंडर आहे, PWD किंवा डिफेन्स कोटाला अप्लाय केलं आहे का, TFWSला अप्लाय केलं आहे का, किती मायनॉरिटीमध्ये मुलं आहेत, कुठल्या मुलांनी मायनॉरिटीसाठी अप्लाय केलं आहे. मग त्याच्यानंतर सगळे पर्सेंटाईल पण दिलेले असतात. तुम्ही ते बघू शकता. पूर्ण पर्सेंटाईल वगैरे पण दिलेले असतात. टोटल पर्सेंटाईल दिलेले असतात. मग त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, फिजिक्समध्ये किती मिळाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती मिळाले आहेत, त्याच्यानंतर 12वीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले आहेत, PCM ग्रुपमध्ये, फक्त PCM ग्रुपमध्ये किती पर्सेंटेज मिळाले आहेत हे सुद्धा दिलेलं असतं. त्याच्यासोबत मॅथमॅटिक्स, फिजिक्स, परत 10वीचे मार्क, परत 10वीचे पर्सेंटेज, सगळे तुम्हाला 10वीचे पर्सेंटेज पण ह्या इथे मेन्शन करून दिलेले असतात. सो सगळ्यात पहिले ही एक अशी लिस्ट डिक्लेअर होते ज्याच्यामध्ये सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात. आणि त्याच्याकडे सगळ्या मुलांचा मेरिट नंबरसुद्धा मेन्शन करून दिलेला असतो. ही झाली एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यानंतर अजून एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते जी तुम्हाला फक्त पर्सनलीच दिसते. म्हणजे पर्सनली एक तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्या लॉगिनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली असते, ज्याच्यामध्ये सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स मेन्शन केलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे रँक्स दिलेले असतात. आता जी आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली, ह्याच्यामध्ये जे मेरिट नंबर आहेत ना, हे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत. बट ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या लॉगिनमध्ये अजून एक मेरिट लिस्ट येते, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला रँक्स मेन्शन करून दिलेले असतात. सगळ्यात पहिले ह्या मेरिट लिस्टमध्ये काय काय दिलेलं असतं, तर सगळ्यात पहिले तुमचा कॅन्डिडेट नेम, तुमचा जेंडर, कुठल्या टाईपला तुम्ही अप्लाय केला आहेत, कॅटेगरी, त्याच्यानंतर सगळे तुमचे डेट ऑफ बर्थ, ऑर्फनला तुम्ही म्हणजे ऑर्फन आहात का तुम्ही, कॅटेगरी डिटेल्स,
डिफेन्स वगैरे हे सगळे डिटेल्स तुमचे मेन्शन करून दिलेले असतात. मग त्याच्यानंतर तुमचे PCM ग्रुपचे पर्सेंटेज, जर तुम्ही PCM ग्रुपनी अप्लाय केलेलं असेल तर, जर तुम्ही JEE थ्रू पण अप्लाय केलेलं असेल तर JEEचे पर्सेंटेज वगैरे इकडे तुम्हाला दिलेले असतील. मग त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेले असतील. नक्की तुम्हाला 12वीमध्ये किती मार्क होते हे सगळे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला मेन्शन करून दिलेले असतील. मग त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट खाली तुम्हाला दिलेला असतो तो असतो तुमच्या रँक. इकडे तुम्ही बघू शकता युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस, हे तुम्हाला इथे रँक्स दिलेले असतात अँड मल्टिपल रँक्स तुम्हाला ह्याचे मेन्शन करून दिलेले आहेत. कुठले कुठले रँक्स दिले तर तुम्ही इथे बघू शकता. इथे PCMचे स्टेट जनरल मेरिट नंबर दिलेला असतो, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं इथे जी आपण लिस्ट बघितली ना, इथे पूर्ण महाराष्ट्राच्या मुलांची नावं दिलेली असतात. तर ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा रँक नक्की किती आला आहे तर तो रँक तुमचे हे इथे दिलेला असतो. मग त्याच्यानंतर जी पण युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही बिलॉंग करता, जसं की तुमची होम युनिव्हर्सिटी जर पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे युनिव्हर्सिटीमधनं ज्या पण मुलांनी अप्लाय केला आहे, ज्या पण मुलांची होम युनिव्हर्सिटी पुणे आहे तर त्या मुलांपैकी तुमचा किती रँक केला आहे तर तो रँक तुम्हाला ह्या इथे दिलेला असतो. जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचे असाल तर मुंबई युनिव्हर्सिटी वाईज तुमचा रँक इथे मेन्शन करून दिलेला असतो. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज तुमचा मेरिट नंबर असतो, म्हणजे जर तुम्ही कॅटेगरी थ्रू असाल, जसे की तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मुलं OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांच्यापैकी तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुमचा दिलेला असतो. मग त्याच्यानंतर तुमचा युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये जी पण मुलं OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या मुलांपैकी तुमचा किती रँक आला आहे तो रँक तुमच्या दिलेला असतो. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर PWDचा रँक तुम्हाला मेन्शन करून दिलेला असेल. युनिव्हर्सिटी PWD मेरिट नंबर, म्हणजे तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये किती मुलं PWD आहेत त्यांच्यापैकी किती तुमचा रँक आला आहे तो रँक तुमचा दिलेला असेल. मग त्याच्यानंतर जर तुम्ही TFWSनी अप्लाय केलेलं असेल, TFWSला पण तुम्ही येस केलेलं असेल तर TFWS थ्रू तुमचा किती मेरिट नंबर आला आहे. आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया मेरिट नंबर, म्हणजे जर तुम्ही JEE थ्रू पण अप्लाय करत असाल तर ऑल इंडियामधनं जेवढ्या पण मुलांनी JEE थ्रू सीडच्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये, इंजिनिअरिंगच्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये अप्लाय केलेलं असेल त्याच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या इथे मेन्शन करून दिलेले असतात. आता ह्या सगळ्या रँक्सपैकी एकच रँक तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट असतो, तो आहे तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर. ह्या इथे जे स्टेट जनरल मेरिट नंबर दिले ना, हेच तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट असतं. हा जो रँक आहे स्टेट जनरल मेरिट नंबर, ह्याच्याच बेसिसवर तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते. सो त्याच्यामुळे ही तुमची मेरिट लिस्ट तुमची आता लवकरच डिक्लेअर होणार आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा कंप्लीट नसेल केला तर लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमची डेडलाईन कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म नाही भरू शकत, आणि ॲप्लिकेशन जर फॉर्म तुम्ही नाही भरलात मग तुमचं ह्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला मेरिट लिस्ट येणार आहे. आता ह्या वर्षीच्या मेरिट्समध्ये खूप काही डिफरन्स बघायला मिळेल, कारण की लास्ट इयर फक्त एकच अटेम्प्ट होता, तर त्याच्यामुळे मुलांना किती पर्सेंटाईलवर किती रँक मिळाला आहे हे तुम्ही ते बघू शकता. जसं की इथे 94.9 पर्सेंटाईल ह्या इथे पर्सेंटाईल दिलेले आहेत. तर 94.9 पर्सेंटाईलवर इथे 17,594 हा रँक आला होता. आता ह्या वर्षी 2 अटेम्प्ट झालेत. आता 2 अटेम्प्टमुळे तुमचा रँक थोडं खाली येऊ शकतो, आणि खाली रँक येणं म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही जरी चांगले पर्सेंटाईल स्कोअर केले असतील तर त्याच्यावर तुमचा जास्त रँक येऊ शकतो. एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की जेवढे रँक तुमची कमी असेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. जसे की ह्याचे अजून एक एक्झाम्पल आहे. ह्या इकडे कॅन्डिडेटनी 100 पर्सेंटाईल स्कोअर केले होते, तर ह्या कॅन्डिडेटला किती रँक आलाय, रँक नंबर 1 आलाय. त्याप्रमाणे रँक्स हे असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले असतात. सो त्याच्यामुळे जेवढं रँक कमी तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि 2 अटेम्प्ट झाल्यामुळे ह्या वर्षी पर्सेंटाईल आणि रँकमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डिफरन्स बघायला मिळू शकतो, आणि लवकर तुमच्या रँक्स येतील तर त्या बाबतीत पण मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की दादा ही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार, आपल्याला आपले रँक्स कधी समजणार. सो ॲज पर द शेड्यूल प्रोव्हाइडेड बाय सीड सेल तुम्ही ते बघू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 16 जुलैला एंड होणार आहे. कालच नवीन डेट्स रिलीज झाले आणि त्याच्यामध्ये डेट्स थोडे एक्सटेंड केलेले आहेत सीड सेलनी. आधी आपली ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही 12 जुलैपर्यंतच होती, बट आता ही एक्सटेंड करून 16 जुलैपर्यंत केलेली आहे. आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 17 जुलैपर्यंत सुरू असणार आहे, म्हणजे 17 जुलै ही आपली लास्ट डेट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. मग त्याच्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आपली 19 जुलैला रिलीज होणार आहे. म्हणजे 19 जुलैला तुम्हाला समजेल की तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आला आहे अँड युनिव्हर्सिटी वाईज कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आला आहे. मग त्याच्यानंतर तुमचे ग्रीव्हन्सेस हे 20 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत सुरू असणार आहेत. 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 24 जुलैला रिलीज होणार आहे.
अँड ऑल्सो आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा आहे, ही सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता. यात एक काउन्सिलिंगसाठी मी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केला आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग, आणि कुठल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, इंजिनिअरिंग की फार्मसी, ते सुद्धा तुम्ही मेसेजमध्ये लिहा. त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेन. आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण एवढे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करतो, सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत, आणि हे सगळे आपण फक्त 1499 मध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि खूप लिमिटेड सीट्स आहेत, आणि लवकरच आपली ही काउन्सिलिंगची बॅच क्लोज होणार आहे. सो त्याच्यामुळे लवकरात लवकर एनरोल करून घ्या. कसं एनरोल करायचं आहे, तुम्हाला आपलं इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तिकडे तुम्हाला तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे, इंजिनिअरिंग की फार्मसी ही बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मग त्याच्यानंतर जे पण पेमेंट आहे 1499 हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे. अँड मग तुम्हाला 24 आवर्समध्ये माझी टीम व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. अगेन जर तुम्हाला काही पण एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग. जर फार्मसीसाठी एनरोल करायचं असेल तर आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग एवढा मेसेज केला ती माझी टीम तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेल. सो गाइस, आय होप हे सगळं समजलेलं असेल. कशी तुम्हाला ही व्हिडिओ वाटली आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पर्सेंटाईलवर किती रँक तुमचा येऊ शकतो हे पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.